तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण एक अशा महत्त्वाच्या बातमीबाबत जाणून घेणार आहोत ज्याचा लाडक्या बहिणींसाठी खूप फायदा होणार आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अखेरची एक संधी आहे. तर मित्रांनो, 4 दिवसात हे काम करायचे आहे, अन्यथा तुमचे ₹1500 कायमचे बंद होतील. तर मित्रांनो, 26 लाख महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आत्तापर्यंत सरकारने महिलांना 30 एप्रिल ही 30 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी दिली आहे. तर मित्रांनो, एप्रिल महिन्याचे ₹1500 कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी देखील समोर आली आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेसाठी आत्ता फक्त 4 दिवस उरले असून अद्याप 26,34,000 महिलांनी ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे येत्या 4 दिवसात ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ₹1500 कायमचे बंद होऊ शकतात. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी ही शेवटची संधी ठरू शकते. तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. राज्यात सध्या 2,47,00,000 लाभार्थी महिला आहेत. मात्र 26 लाख महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आत्तापर्यंत सरकारने महिलांना 30 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी दिली आहे. जर ही दुरुस्ती वेळेत केली नाही तर दरमहा मिळणारे ₹1500 कायमचे बंद होऊ शकतात. दुसरीकडे योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार सतर्क झाले आहे. चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्या पुरुषांवर आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांनी अर्जात चुका केल्या आहेत त्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन दुरुस्ती करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. या मोहिमेतून खऱ्या गरजू महिलांनाच लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. ज्या महिलांची कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांनी 30 एप्रिल रोजी बँक बंद होण्यापूर्वी आपली लिंक सक्रिय पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर ही अपडेट आवडली असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.